नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी संगमनेर तालुक्यातून। संगमनेर तालुक्याच्या पठार भागामध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार समोर आलाय। 5 मार्च रोजी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर नवरदेव, त्याचे कुटुंबीय आणि अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांसह नवरदेवाचा मामा अशा एकूण 6 जणांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे पठार भागामध्ये एकच खळबळ उडाली आहे। बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा पठार भागातील एका ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे। अहिल्यानगर येथील स्नेहालय उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांना पठार भागातील एका गावामध्ये 14 वर्ष 2 महिने आणि 5 दिवस वय असलेल्या मुलीचा बालविवाह 5 मार्च रोजी एका युवकाशी झाला असल्याची माहिती मिळाली होती। त्याबाबत त्यांच्याकडून बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना चौकशी करून कारवाईचे पत्र प्राप्त झाले होते। त्यांनी गावच्या अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांना सोबत घेऊन चौकशी केली। त्यानुसार 5 मार्चला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुलाच्या मामाच्या गावामध्ये साध्या पद्धतीने अल्पवयीन मुलीचा बालविवाह पार पडला होता। बालविवाह झाल्यानंतर पीडित मुलगी मुलाच्या घरी राहण्यास होती अशी ही माहिती समोर आली आहे। त्यानंतर नवरदेव तसेच विवाहाला जबाबदार असलेले मुलाचे आणि अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला।